व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आहे ब्लॉगचा 30वा दिवस. आज गुड आफ्टरनून याच्यासाठी की आत्ता मी इंद्रनीलला डे केअरला सोडवायला चालली आणि हा ब्लॉग 2 वाजता चालू होतो आहे. सो दॅट्स वाय गुड आफ्टरनून. तर इथे मी थोडंसं स्किन केअर करते आहे आणि आज मी ना घरात काही कामं केली, शूट नाही केले. सो येस, मी दुपारी ब्लॉग चालू केला मुद्दामच, बिकॉज आय वॉन्ट की थोडं आज रिलॅक्स व्हावं म्हणून. सो या, तर इथं मी विटॅमिन सीचं सिरम लावले आणि याच्यानंतर मध्ये मध्ये इंद्रनीलचा आवाज येतच होता, पण मी आता व्हॉईस ओव्हर करते, सो ते आता डिलीट मारले. आणि याच्यानंतर मी केस नीट करते, कारण थोडंसं सिरम पेनिट्रेट होऊन द्यायचे स्किनमध्ये. ओके, सो मी नॉर्मलीच कोंब करते, कारण माझे केस एनिवे ते नीट कधी बसतच नाही, असे चापून चोपून किंवा नाही का अशी कधी ते फ्रीझी आहेत, वेवी आहेत, आणि मी आता ते ॲक्सेप्ट केले की ते नाहीच बसत. सो येस, केसांची अशी काहीशी अवस्था आहे. सो मी वरच बांधून चालली आहे, कारण मला स्कार्फ पण बांधायचं आहे. सो येस, केस आता असे वरती बांधले ना की गरम पण होत नाही. येस, दॅट्स इट. आणि आता ऊन पण आहे बाहेर, सो सनस्क्रीन तर लावलीच पाहिजे. सो भरपूर सारी मी सनस्क्रीन इथं घेतली होती आणि ती तेवढी मी पूर्ण व्यवस्थित लावणार आहे. आणि जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावता ना, तेव्हा ती पूर्ण पेनिट्रेट होऊन द्यायची, कारण ही जी मी नवीनवाली आणली आहे ना, ही पटकन ऑब्झर्व होत नाही. सो ह्याला 1-2 मिनटं द्यावे लागतात. आणि मी इथं ती लावली आणि मी ह्याच्यानंतर 1-2 मिनटं वेट केलं आणि त्याच्यानंतर परत मग तोपर्यंत मी त्याची बॅग भरली आणि मग परत आले पावडर लावण्यासाठी. सो येस, सो इथे मी कॉम्पॅक्ट वगैरे लावून आता रेडी झाली आहे. आणि येस, आता आम्ही चाललो डे केअरला. आणि डे केअरचा अपडेट म्हणजे की तो आता थोडा थोडा राहायला लागला आहे, पण मला सोडून तो जास्त राहत नाही, थोडाच वेळ राहतो. तर असं काहीचं अपडेट आहे डे केअरचं. आणि डे केअरमध्ये टाकण्याचं कारण म्हणजे की ना, तो थोडं रमावं बाहेर पण. आणि इन फ्युचर जर मला जॉब करायचं असं काही ऑफर आली तर मग मला सोडून पण तो राहायला पाहिजे, याच्यासाठी मी त्याला आता डे केअरमध्ये टाकायचा असा विचार करते आहे. सो येस, दॅट्स द रिझन. आणि मी खूप वेळ नाही ठेवत, 1-2 तासच त्याला ठेवते, की जेणेकरून त्याला थोडंसं सवय व्हावी. तर मी आता इंद्रनीलच्या डे केअरच्या बाहेर बसलेली आहे. हे गेट आहे, मी बाहेर बसली आहे. आज 4था दिवस आहे, सो त्याचं थोडं इम्प्रूव्हमेंट आहे. आज तो इतका रडत नाही आहे जितका दररोज रडत होता. आणि येस, आता घरी तर काही काम नाही आहे. ब्लॉग मी खूप जास्त लेट चालू केलं होतं आज दुपारी 2 वाजता. रेडी व्हायचं ब्लॉगच मी डायरेक्टली टाकला आहे, कारण त्याच्या आधी ना मला खूप जास्त आज आळस येत होता आणि कंबर पण खूप जास्त दुखत होती. सो दॅट्स वाय मी काय जास्त हे नाही केलं. आणि दररोज तेच काम मी दाखवत असतो. सो मला असं वाटलं की आज दुपारी ब्लॉग चालू करूयात. आणि याच्यानंतर आहे ना, मी घरी जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की मी त्याच्या डायपर बॅगमध्ये काय काय भरते इंद्रनीलच्या. सो येस, व्हिडिओमध्ये अजून काय काय भरते आज दिवसभर इथून पुढं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघूया काय करते. नाही, आता नाही येते का? आता बरोबर काढलेस तू. ओके, आता बोलून लिही, BAG बॅग. तर आम्ही आता संध्याकाळी 6 वाजता पाणीपुरीचा बेत होता. सो आम्ही ती खाल्ली होती, पण आता डिनरमध्ये जास्त काही खायची इच्छा नसल्यामुळे आम्ही आता फक्त मी इथं पुलाव राईस बनवायची तयारी चालू आहे. पुलाव बनवायला ना मला एकच गोष्टीचा खूप जास्त कंटाळा येतो, की त्याच्यात जे काही भाज्या टाकते ना त्या चिरण्याचा आणि त्या साफ करण्याचा. सो येस, इथं मी भरपूर साऱ्या भाज्या घेतल्या आहेत. आणि हां, आज पुलावचाच बेत होता. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break
tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down.